शहरातील गली नंबर 4 मधील कांती कॉम्प्लेक्स परिसरात मनपाच्या वतीने करण्यात आलेल्या अपूर्ण गटारीच्या कामामुळे पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनी एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे। अपूर्ण गटारीचे काम पूर्ण करण्याची मागणी पावसाळ्यापूर्वी निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती। मात्र निवेदन देऊनही मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी कांती कॉम्प्लेक्समध्ये घुसत व्यापारी बांधवांचं नुकसान झालं आहे। या नुकसानाला केवळ मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे। या प्रसंगी सुभाष कोटेचा यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुभाष कोटेचा व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आज धुळे महानगरपालिकेतील प्रशासनाला निवेदन देण्याकरता आणि धुळे जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही सर्व व्यापारी या ठिकाणी जमलेलो आहोत। 2 दिवसापूर्वी धुळे कांती कॉम्प्लेक्स तर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले होते। 4 दिवसा अगोदर धुळे जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते आणि या निवेदनात नमूद केलेलं होतं की जी गल्ली नंबर 4 मधील खोल गल्ली आहे त्या कांती कॉम्प्लेक्स मधील सर्व गटारी त्वरित रिपेअर कराव्यात, अन्यथा आमच्या कांती कॉम्प्लेक्स मध्ये पाणी येईल अशा अर्थाचं पूर्णपणे निवेदन आम्ही 4 दिवसा अगोदर पाऊस येण्याच्या अगोदर धुळे महानगरपालिकेला देण्यात आलेलं होतं। परंतु धुळे महानगरपालिकेने अगदी ठरल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आणि काल रात्रीच्या या अतोनात पावसामुळे कांती कॉम्प्लेक्स मध्ये अर्ध्या कंबर इतकं पाणी भरलं जाईल एवढं पाणी भरलेलं आहे। आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं 70 ते 80 लाखाचं नुकसान या धुळे महानगरपालिकेमुळे झालेलं आहे। आम्हाला सांगा हे नुकसान कोण भरून देणार आहे? व्यापाऱ्यांच्या हालतीला ही धुळे महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे। प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरत आहे। म्हणून हे निवेदन व्यापाऱ्यांतर्फे पुन्हा एकदा धुळे महानगरपालिकेला आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही देत आहोत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।